स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात कबनूर येथील ज्येष्ठ शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते जयकुमार कोले यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला। त्यामुळे कबनूर व परिसरात पुरस्कारप्राप्त शेतकरी नेते विजयकुमार कोले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। हातकणंगले तालुक्यातील पंचगंगेच्या पवित्र काठावर कबनूर या गावात जयकुमार कोले यांचा जन्म झाला। चंदीसाहेब आणि ब्रांदसाहेब या सूफी व जैन संतांच्या पदस्पर्शानं पावन असलेल्या धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात जयकुमार कोले यांची जडणघडण झाली। याचाच वारसा पुढे चालवून जयकुमार आपल्या कार्याची सुरुवात ग्रामपंचायत सदस्यपदापासून केली। सदस्य ते सरपंच आणि सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य हा राजकीय प्रवास करताना सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यातून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलताना जनसेवा, शेतकरी चळवळ, बहुजनांसाठी शैक्षणिक योगदान हेच आपलं जीवित कार्य समजून जयकुमार कोले यांनी शेती आणि शेतकरी व शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष हेच आपल्या जीवनाचं कर्तव्य म्हणून कार्य केलं। जिथे शेतकऱ्यांच्यावर अन्याय तिथे आपण लढलं पाहिजे या भावनेतून भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासोबत जयकुमार यांनी पदयात्रा केली। खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून 40 वर्षे शेतकरी आंदोलन, कृषी मालाला भाव मिळवण्यासाठीचं आंदोलन, ऊस व दूध दरासाठी आंदोलन यात जयकुमार कोले सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या चळवळीला वैचारिक पाठबळ व न्याय हक्काची वैचारिक लढाई केली। केवळ शेतकरी नेता नव्हे तर जातीवंत शेतकरी म्हणून शेतीत प्रयोग केले, कष्ट केले, कष्टकऱ्यांना आपली बरोबरी दिली, अनेक शेतकऱ्यांसाठीच्या कृषी स्पर्धा जिंकल्या व शेतीची प्रतिष्ठा समाजात दाखवून दिली। जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना भ्रष्टाचाराविरोधी सातत्यानं भूमिका घेऊन सामान्य जनतेच्या विकासाला बळ दिलं। कबनूर एज्युकेशन सोसायटीचे बीज जयकुमार कोले यांनी रोवलं, त्याचं वटवृक्ष केलं। अशा चौफेर सामाजिक योगदानाबद्दल, कृषी चळवळीतील योगदानाबद्दल जयसिंगपूर येथे नांगरट साहित्य संमेलनात कबनूरचे सुपुत्र जयकुमार कोले यांना स्वाभिमानी जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक पी साईनाथ, ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्राध्यापक डॉक्टर गौतम बुद्र कांबळे, प्रवीण बांदेकर, डॉक्टर महेंद्र कदम, प्रसाद कुलकर्णी, विजय चोरमारे, नामदेव माळी, प्राध्यापक संदीप जगताप आणि डॉक्टर गोमटेश्वर पाटील, स्वाती शिंदे पवार यांच्यासह साहित्यिक, शेतकरी, अभ्यासक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून दुलाल फकीर।